करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, प्रत्यक्षात पाहायला गेलो, जी व्यक्ती आपल्याला आवडते तीच व्यक्ती नशिबात पाहायला मिळत नाही. असं का होतं? कुठलीही गोष्ट खरेदी करा, कुठलीही वस्तू पहा किंवा कुठलीही व्यक्ती पहा, जी आपल्या आयुष्यात आपल्याला मनापासून आवडते, तीच वस्तू असेल, गोष्ट असेल किंवा व्यक्ती असेल, ती आयुष्यात आपल्याला मिळते का हो? समर्थ म्हणाले, आपण खूप विचार केला, खूप काही पाहिलं, खूप काही अनुभवसुद्धा घेतलं, पण शेवटी आपल्याला कळलंच ना की आपल्याशिवाय आपलं कोणीच नसतं. आपण ज्यांच्यावर जीवापाड प्रेम करत असतो, आपल्याला ती गोष्ट, एखादी वस्तू असेल, ती मनापासून आवडत असेल, विचार करा. मला 2 BHK घर खूप आवडलं. आपण राहतोय कुठे? तर बघा, प्रत्यक्षात जर विचार केला, पहावे आपणास आपण. ज्या घरामध्ये आपण राहतो त्या घराचा स्क्वेअर फूट आहे 300 ते 400 स्क्वेअर फूट. आपण काय विचार करतो की माझा घर 1000-1200 स्क्वेअर फूट असावा. बरोबर? नक्कीच असणं गरजेचं आहे. परंतु आपली इच्छा आहे, आपल्याला ती गोष्ट आवडलेली आहे, ते घर खूप आवडलेलं, आपण पाहायला सुद्धा गेलो, पण शेवटी कमतरता कशामध्ये आली? तर पैशामध्ये. आपली आर्थिक बाजू कमी पडली. आपण शरीराने धडधाकट आहोत, मेहनत करायला सुद्धा, पण योग्य तो रस्ता आपल्याला सापडत नाही. पैसा कसा उभा करायचा आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला एखादी व्यक्ती आपल्याला आवडते, आपण त्या व्यक्तीसोबत बोलायला खूप, बघा, प्रत्यक्षपणे जीवाचं रान करतो, परंतु समोरचीच व्यक्ती जर आपल्याला रिस्पॉन्स देत नसेल, प्रतिसाद देत नसेल, तर उपयोग काय? समर्थ म्हणाले, आपल्या आयुष्यात जे काही लिहून ठेवलेलं आहे त्यामध्ये समाधानी असणं खरंच अत्यावश्यक आहे. कारण एका प्रयत्नात कोणीच यशस्वी बनत नसतं. का होतं? नाहीये. स्वतःवर विश्वास ठेवा, आणि जोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही ना, तोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत राहा. का नाही मिळत? समर्थ म्हणाले, आपल्याला ती गोष्ट हवी आहे ना, आपण विचार करतो की नाही, नियोजन करतो की नाही? समर्थ म्हणाले, प्रत्येक वेळेला नियोजन करणं गरजेचं आहे आणि त्यानुसार कार्य करणं गरजेचं आहे. कागदोपत्री व्यवहार नको, की ते कागदावर लिहिलेलं आहे की मी सकाळी अमुक अमुक काम करेन, परंतु संध्याकाळच्या वेळेला आपण लिहून ठेवलं आणि सकाळच्या वेळेला बघा प्रत्यक्षात दुसऱ्या दिवशी उशिरा उठलो, मग उपयोग काय त्या कागदाचं? नियोजन कुठे असावं? तर आपल्या मनामध्ये असणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रयत्न करणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपल्याला ते यश प्राप्त होत नाहीये, जोपर्यंत ती व्यक्ती आपल्याशी बोलत नाहीये, जोपर्यंत एखादी वस्तू प्रत्यक्षात आपल्याला मिळत नाहीये, तोपर्यंत आपले प्रयत्न चालू ठेवणं गरजेचंच आहे. समर्थ म्हणाले, होणार ते होई नका, जाणार ते जाई नका, तुटली मनातील शंका जन्म मृत्यूची. आपल्याला ती गोष्ट हवी आहे ना, हो, मग प्रत्यक्षात आपण का माघार घेतोय?
आपले मागचे पुढे बघा प्रत्यक्षात चाललेले आहेत, बरोबर की नाही. आपण काय विचार करायचा, अरे हा तर माझ्या मागचा होता पण पुढे निघून गेला. हो, त्यांनी प्रयत्न केले, आपण फक्त पाहत बसलो. परंतु प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, तर नक्कीच प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. चांगले कर्म करा, वेळ निश्चितच बदलेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसे तुम्ही कर्म कराल त्याप्रमाणे फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. ज्याप्रमाणे परमेश्वर बघा, ज्याने प्रत्येक वेळेला आपल्याला आई आणि वडील बघा, ज्याप्रमाणे आपण गुरूंचं स्थान आहे, बरोबर की नाही. कारण आई वडिलांचं आपण दर्शन घेत असतो, परमेश्वराचं दर्शन घेत असतो. त्याचप्रमाणे आपल्या हृदयात सुद्धा एक मंदिर आहे. आपल्याला सुद्धा निवेदन ठेवता आलं पाहिजे, बरोबर की नाही. जे कार्य आपण करणार आहोत, एखादं कार्य करत असताना आपण आई वडिलांना सांगतो की नाही, आई बाबा मी हे कार्य करायला जात आहे, मला ही गोष्ट हवी आहे, परंतु तू बघा ती मला मिळत नाही. एखादी व्यक्ती बघा प्रत्यक्ष मला खूप आवडलेली आहे, मग शेवटी काय असावं तर आशीर्वाद असणं गरजेचं आहे. योग्य ते मार्गदर्शन असणं आवश्यक आहे. म्हणून आपल्या जीवनात आपल्या आईवडिलांना खरंच उत्तमाचं बघा, प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, तर गुरूंचं स्थान. त्याचप्रमाणे आई आणि वडील आपले गुरु आहेत ना, सद्गुरू मात्र बघा प्रत्यक्षपणे आपल्याला मार्गदर्शन करत आहे. कारण कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत. काय कमी पडणार आहे. अहो, जी आपल्या नशिबात प्राप्त करून दिलेले आहे ना, जे नशिबात लिहून ठेवलेलं आहे ना, ते प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही आहे. फक्त कर्म चांगले ठेव. कर्माकडे कोणाचंही बघा चालत नाही आहे. कारण का, प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, आपण नशिबावरच अवलंबून आहोत. परंतु कर्म जर चांगले ठेवले तर नक्कीच ती गोष्ट आपल्याला पाहायला मिळेल. कारण सर्व हिशोब आहे ना. आपण एखादा व्यवहार केला की आपण पैशाचा हिशोब देतो की नाही, बरोबर. एखाद्या व्यक्तीने आपल्याला सांगितलं की बाबा एखादी वस्तू आण, मग ती वस्तू केवढ्याला मिळाली तेवढे पैसे बघा त्या वस्तूचे दिले आणि बाकी किती राहिले ते आपण त्यांना दिले की नाही, असा व्यवहार आपण हिशोब ठेवतो की नाही. मग तसाच आपल्या आयुष्याचा हिशोब कसा ठेवायचा आहे. आपल्या आयुष्याचा हिशोब कशा ठेवायचा आहे तर पाप आणि पुण्य. पुण्य वाढले पाहिजेत आणि पाप कमी झाले पाहिजेत. वाईट कर्म कमी झाले पाहिजेत आणि चांगले कर्म बघा प्रत्यक्षात वाढ झाली पाहिजे. कारण आपण काय विचार करतो, लोक मला बघा प्रत्यक्षात माझी स्तुती करतील, परंतु आपल्यालाच प्रत्यक्षात वेड्यात काढत असतात. का असं होतं. आपण चांगल्या प्रकारे कार्य केलेलं आहे, परंतु लोक आपल्यालाच का वेड्यात काढतात. मग आपण कार्य केलं असताना लोकांनी आपली स्तुती करायला हवी, परंतु कुठेतरी आपला देह कमी पडलेला आहे किंवा आपल्याला पुढे जाण्याचा रस्ता मिळालेला त्यांना कुठेतरी खटकलं असणार. एवढं मात्र निश्चित. ज्या ज्या वेळेला बघा जी लोक प्रत्यक्षात तुने एखादं कार्य चांगलं केलेलं असताना सुद्धा जर प्रत्यक्षात बघा तुझी निंदा करत असतील तर समजून जा तुझा रस्ता उत्तमाचा आहे. जरी खडतर प्रवास असला तरी मार्ग सापडे सुम, न लगे साधन दुर्गम, सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. यावर विश्वास ठेव. तुला जी व्यक्ती बघा प्रत्यक्षात आवडते ती तुला मिळणारच. कारण प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, आपण भ्रमामध्ये राहायचं नाही आहे. कधीही कोणी बघा आपल्याला आयशा आरामात कोणीही आपल्याला प्राप्त करून देणार नाही आहे. त्या गोष्टीसाठी आपल्याला मेहनत करावी लागणारच आहे.
जरी आपल्या आईवडिलांची प्रॉपर्टी जरी असली ना, तरी पुढच्या वेळेला आपल्याला आपल्या मुलांसाठी बघा प्रत्यक्षात कार्य करावं लागणारच आहे. बरोबर की नाही? कोणी आपल्याला बघा, आपण AC च्या घरामध्ये जरी बसलो असो तरी आपल्याला कोणी ताट कोणी आणून देणार नाही आहे. आणि जरी आपण जेवून मोकळा झालो असलो तरी ताट आपल्यालाच उचलावं लागणार आहे. म्हणून विचार करा, आपल्यामध्ये आळसपणा नसावा. आपलं काम आपण स्वतःहून केलं गेलं पाहिजे. परिस्थिती शिकवते की मनात नसतानाही ऐकणं, सहन करणं. त्याचप्रमाणे प्रत्येकजण स्वतःच्या मनाचा राजा असतो. परिस्थितीनुसार प्रत्येकाला ऐकावं लागतं. जेणेकरून बघा, आपल्याला सर्व काही असताना, प्राप्त झालं असताना आपल्याला ऐकावं लागतं. आपण चांगलं कार्य केलेलं आहे तरीसुद्धा आपल्याला बोल खावे लागतात. परंतु आपण ठरवायचं की मी चांगलं कार्य केलेलं आहे. मी प्रत्येक वेळेला चांगलं कार्य करत असताना स्वतःच्या मनाचं ऐकतो आणि त्याचप्रमाणे कार्यात बघा उत्तमतेने काय करत असतो, लक्ष देत असतो. नात्यांमुळे विश्वास नसतो, तर विश्वासामुळे नाती असतात. लक्षात ठेवा. आपलं कशामुळे नाती तुटत असतात? शब्दांमुळे. तेच शब्द जर उत्तमाचे असतील, तेच विश्वास बघा प्रत्यक्षात तो विश्वास आपला त्यांच्यावर आणि त्यांचा आपल्यावर असेल तर नाती घट्ट होत असतात. म्हणून समर्थ म्हणाले, कुठलीही व्यक्ती जेव्हा दूर निघून जाते ना, तेव्हा आपल्याला त्याची किंमत कळत असते. जवळ असताना अजिबात किंमत कळत नाही. म्हणून बघा, दुरून डोंगर साजरे आपण ऐकलंय ना, बरोबर की नाही? म्हणजे ओठावर जरी हसू असलं तरी खांद्यावर मात्र आपल्या ओझच आहे. आपण चेहरा बघा किती जरी हसरा ठेवला तरी आपल्याला प्रत्येक वेळेला बघा आपल्यावरती आलेली परिस्थिती, आपली कशी परिस्थिती होती, आपल्यावरती आलेलं संकट हे आपल्यालाच माहीत असते. म्हणून समजणं खूप गरजेचं आहे. नशिबात आपल्याला जी वस्तू मिळालेली आहे ना, त्यामध्ये समाधानी असणं गरजेचं आहे. माझ्या आजूबाजूचा किंवा शेजारचा किंवा आमचे नातेवाईक असतील किंवा मित्रमैत्रिणी असतील, त्यांच्या आयुष्यात देवानं किती काही दिलं त्याच्याशी मला घेणं देणं नाही आहे. कारण जर घेणं देणं असेल तर मी आणि स्वतःचा कर्म, बस माझ्या कर्मावर माझा विश्वास असणं गरजेचं आहे. माझ्या कर्मावरती माझी परिस्थिती आणि माझ्याच कर्मावरती माझं नशीब हे संपूर्णपणे बघा फुलवणार आहे. देवानं मला याचसाठी पाठवलेलं आहे की आयुष्य प्राप्त करून दिलेलं असताना या भूतलावर आपल्याला काहीतरी साध्य करायचं आहे. मग हीच ती वेळ आहे आपल्याला पुण्याईमध्ये भर कशी बघा प्रत्यक्षात प्राप्त करता येईल. परंतु आपण विचार जर केला तर फक्त कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीसाठी आपण खचून जातो. ती गोष्ट मिळाली नाही म्हणून नाराज होतो. समर्थ म्हणाले, प्रयत्न सोडू नको. तुला जी गोष्ट हवी आहे ना, तुला जी वस्तू हवी आहे किंवा तुला ती व्यक्ती हवी आहे, त्यासाठी नक्कीच प्रयत्न कर. एक दिवस ती व्यक्ती असो, वस्तू असो किंवा गोष्ट असो, प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त विश्वास असणं गरजेचं आहे. विश्वासता निरूपणी मोक्ष लागे त्या क्षणी. जय जय रघुवीर समर्थ.